एकदम झणझणीत अशी डाळ बट्टीची रेसिपी करायला पण एकदम सोपी आहे आणि खायला पण एवढी टेस्टी लागते की खूपच. तर पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी आरती आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात अगोदर मी डाळ शिजवून घेत आहे. तर डाळ शिजतानाच मी इथं त्यामध्ये 1 टोमॅटो आणि 1 कांदा, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आणि हे आपल्याला मस्तपैकी 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे त्याच्या डाळीच्या. आणि त्यानंतर इथं लगेच मी बट्ट्याचं पीठ भिजवून घेत आहे. तर पीठ भिजवताना मी याच्यामध्ये ओवा घातलेला आहे, थोडीशी सोप घातलेली आहे, तर 1 चमचा अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे. तर बघू शकता. आणि त्यानंतर पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मस्तपैकी पीठ असं भिजवून घ्यायचं आहे. तर याला पीठ भिजवलं की 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून ते सेट होतं. तर मग 10 मिनटाच्या नंतर मग आपल्याला मस्तपैकी असे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर तुम्हाला लागत तसे तुम्ही बनवून घेऊ शकतात, कमी जास्त मोठे बारीक. तर इथं मी मोठेच बनवत आहे. तर मोठे बनवले की पटकन होतात आणि जास्त वेळ पण लागत नाही. तर त्यानंतर इथं फायनली सगळे मस्तपैकी गोळे बनवून झाले आणि हे गोळे बनवून झाले की आपल्याला याला लगेच उकडून घ्यायचे आहे. तर उकडण्यासाठी मी अगोदरच कढईमध्ये 1 तांबे पाणी घातलं होतं, त्यामध्ये 1 चमचा तेल घातला जेणेकरून आपले जे गोळे असतात ते चिटकू नये म्हणून खाली. आणि त्यानंतर लगेच सगळे त्यात घालून घेतले आणि झाकण लावून तर अगदी 10 मिनटं त्याला शिजून घेतलं. तर तोपर्यंत इकडं आपली डाळ पण शिजलेली होती. तर लगेच इकडं मी वरणाला पण तडका दिला. तर वरण पण एकदम साधं सिंपल पद्धतीने केलं होतं. तर कढईमध्ये तेल घालून घेतलं, त्यामध्ये लसूण टाकला आणि जिरं मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर हिरवी मिरची घातली त्याची फोडणी दिली, वरतून कोथिंबीर घातली आणि जी शिजलेली डाळ होती ती यामध्ये टाकून घेतली मस्तपैकी. आणि जास्त वरतून काय मी मीठ आणि हळद जास्त काय टाकलं नव्हतं, कारण की मी डाळ शिजवतानाच त्यामध्ये मीठ आणि हळद घातलं होतं. तर बघू शकता तुम्ही, खूप छान अशी मस्तपैकी डाळ झाली होती तयार. आणि तोपर्यंत आपले गोळे पण शिजून तयार झाले होते. आणि अशा चमच्याच्या चाकूच्या मदतीने बघायचं तुम्ही, जर आपला चाकू एकदम व्यवस्थित बाहेर येत असेल तर मग समजून घ्यायचे शिजलेले आहेत. आणि अजिबात चिकटला असेल तर समजून घ्यायचं की हे अजून बाकी आहे. तर मग मी सगळे इकडं मस्तपैकी गोळे काढून घेतले आणि काढून घेतल्याच्या नंतर याला हे खूप गरम असतात तर याला थंड करायला ठेवायचे आहेत 10-15 मिनटं. तर 10-15 मिनटाच्या नंतर मस्तपैकी थंड झालेले आहेत. तर थंड झाल्यावर आपल्याला लगेच कट करून घ्यायचे आहे. तर कट करूपर्यंत मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपण कट करूपर्यंत तेल गरम होईल आणि मग आपल्याला पटकन आपलं होईल. तर मग मी कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि मस्तपैकी बिट्ट्या अशा कट करून घेतल्या. तर खूप छान अशा कट झालेल्या आहेत. तर आपल्या साईजनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर बघू शकता इथं बट्ट्या कापूपर्यंतचं तेल पण असं गरम झालेलं आहे. आणि लगेच मग त्या तेलामध्ये मी सगळ्या अशा बट्ट्या टाकून घेतल्या. तर बट्ट्या तळता वेळेस एक खास टिप्स लक्षात ठेवायची आहे, कारण की एकदम आपल्याला मंद आचेवरच याला तळून घ्यायचं आहे जेणेकरून ते आतपर्यंत तळलं जातात. आणि आपण फुल गॅस ठेवला की ते वरतूनच जळतात आणि आतमध्ये कच्चच राहू शकतात. तर त्यामुळे एकदम कमी गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि इथं मी एकदमच सगळे टाकले होते, कारण की तेलच मी जास्त घातलं होतं अगोदरच. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी 10-15 मिनटातच किती छान असे क्रिस्पी मस्त इथं तळून तयार आहेत माझ्या बिट्ट्या. आणि एकदम मस्त झालेल्या आहेत आणि कलर पण किती छान आलेला आहे आणि वास तर वासला खमंग आलेला आहे. तर बघता क्षणी तोंडाला पाणी येत आहे, एवढं छान अशा बिट्ट्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत तिथं आपल्या. तर कोणाकोणाला बट्ट्या आवडत्या तर नक्की कमेंट करून सांगा. तर खूप छान अशी सोपी पद्धत आहे, जास्त अवघड तर अजिबातच नाही. तर मस्तपैकी इथं फायनली सगळ्या बिट्ट्या इथं मी काढून घेतल्या. आणि आपलं तोपर्यंत इकडं आपलं वरण पण इकडं उकळी आलेली आहेत आपल्या वरणाला पण. आणि मस्तपैकी वरण पण रेडी आहे. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.